श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज चला म्हटले जाऊया पेरूच्या वाडीला. मग गेलो आम्ही. आलो तर बघा माझी मुलगी बसली पहिले सूट झोक्यावरती. म्हटले चला गौरवला पण बसूया. मग त्याला घेऊन बसले त्याचे पप्पा बसले घेऊन बसल्याच्या नंतर त्याला इतका आनंद झाला होता तर किती आनंद होतोय त्याला. झोक्यावरून उतरायचं नावच घेत नाही तो कधी पण नावच घेत नाही झोक्यावरून उतरू. अशा गार्डनला नेला का त्याला म्हणजे झोक्यावर बसवलं का आनंदच होतो. उतरत नाही तो झोक्यावरून. मस्त आहे, मस्त हॉटेल बघा, मोठं हॉटेल आहे. मग म्हटले जाऊया तवर जेवण करूया. माझ्या मुलीला लई भूक लागली होती ना. मोठा हॉटेल आहे, इतका मोठा हॉटेल आहे ना. झाडांखाली आहे, पेरूचे झाड आहेत हे मोठे मोठे झाड आहेत पेरूचे. म्हटले चला आता जेवण करूया. बघा इथं मिसळ होती आणि पेरूची आईस्क्रीम होती आणि दही आणि पापड लोणचं होतं. लई तिखट होतं. म्हटले बघूया खाऊन, तर लई तिखट होती तर बाकीची टाकून दिली, खाल्ली पण नाही कोणी पण. माझ्या मुलीला तर आईस्क्रीमच आवडली, मग तिने आईस्क्रीमच खाल्ली जास्त करून. आणि मिसळ पण लई तिखट होती, मग खाल्ली नाही कोणी एवढी. गौरव तर बघा नुसतं आईस्क्रीमवरच भिडलेला आहे, नुसतं आईस्क्रीमच खातोय. आणि माझी दीदी पण आईस्क्रीमच खाते बघा. मग ते जेवण झाल्याच्या नंतर मग इथं आलो आम्ही. म्हटले फोटो काढावा एखादा. फोटो काढल्याच्या नंतर इथं खेळणी होती. माझी मुलगी म्हणत होती खेळायचं, पण त्याच्यावरून पडेल म्हणून मग नाही खेळून दिलं तिला. ऊन पण चपाचप लागत होतं, गरम किती होतं. लय महाग होतं असं. तिकीट लय महाग होते त्याच्यामुळे म्हटले नाही, एकच याच्यावर खेळून दिलं माझ्या मुलीला. मग चला म्हटले पुढं फिरूया थोडं. मग पुढे थोडं फिरायला गेलो. आणि बघा लय खूप महाग आहे इथं. खेळणी पण लय महाग आहे इथं खेळायला. तिकीटं म्हणजे 200 रुपये एकच माणसाची तिकीट होतं. त्याच्यामुळे आम्ही पण कुठे गेलो नाही पुढे. आणि बघायचं तेवढं बघितलं. आणि माझ्या मुलीला पण खेळायचं होतं. एक ठिकाणी खेळली ती, त्याचा नाही टाकला. बघा मस्त वातावरण आहे बघा. पेरूची वाडी मिसळ असं नाव आहे त्याचं. बघा मग माझी मुलगी इथं खेळायचं होतं तिला. मग गौरव बघा इथं कसं खेळतोय. आणि दीदी पण मस्त खेळते इथं सरकंडीवर बसवलं तर तो पण उतरेना त्याच्यावरून. खेळणी म्हणजे बघितली का तो उतरायचं नावच नाही म्हणत आहे, जायचं नावच नाही म्हणत आहे तो. खेळायचं म्हणजे खेळायचंच. बघा मस्त वाटतंय ना वातावरण. बघा पेरूची वाडी मिसळ नाव आहे ते पेरूचं वाडीचं. चला मग म्हटले आता दुसरीकडे जाऊया. बघा आम्ही दुसरीकडे गेलो. मग पेरूच्या वाडीपासनं त्या बाजूने गेलो. इथं पायऱ्या होत्या मस्त. आणि चला मग म्हटले आता होडी पण असते तर 100 रुपये तिकीट होता. लय भीती वाटायची, त्याच्यामुळे मग आम्ही काही गेलो नाही त्या होडीमध्ये बसायला. 100 रुपये तिकीट होता त्याच्यामध्ये. आम्ही गेलो नाही मग फिरायला. म्हटले चला मग त्या बाजूने गेलो आम्ही, त्याच्या साईडच्या बाजूने गेलो. मग मस्त फिरायला सारखं होतं. भीती वाटते ना मग त्याच्यामुळे नाही बसवलं मग माझ्या मुलीला त्याच्यामध्ये. भीती वाटते म्हटले पडल बिडल तर काय, म्हणून होडीत नाही बसवलं मग तिला. चला मग म्हटले थोडं फिरूया आणि मग जाऊया घरी. थोडं फिरत होते बघा. मस्त हॉटेल बिटेल सगळं. लोक बसताय बघा, गेम वगैरे सर्वांनी